खरं सांगू का, एका ताईंची कमेंट होती, खूप छान वाटलं कमेंट वाचून. पण त्यांनी सांगितलेलं ते वास्तव आहे. त्या म्हणतात की मुलांचं काय दोष नाही, मुलांना बायको हवी असते म्हणून ते तिचं सगळं ऐकतात. पण मुली आजकाल अति करायला लागल्यात आणि हे सत्य आहे. मुली, जे काही काही मुली आहेत ज्या अति करायला लागल्यात, की आपला नवरा ऐकतोय म्हटल्यानंतर आपण आपल्याच हट्ट पूर्ण करायचा. आपल्या आईवडिलांना नवऱ्याने विचारलं पाहिजे, त्यांना मान दिला पाहिजे, पण त्याच्या आईवडिलांना त्यानं पण विचारायचं नाही, मी पण विचारणार नाही, असा आजकालचा मुलींचा ग्रह झालाय. कशासाठी काय राग आहे हे आता ज्याच्या त्याच्या परिस्थितीवरून त्यांनाच माहिती. पण काय काय वेळेला आईवडिलांची चूक नसताना पण खूप म्हणजे मुलं बायकोचं ऐकून कशीही वागा लागलेत. त्यामुळं ज्या आणि एकटी स्त्री कशी तर जगेल हो, पण पहाडासारखा पुरुष एका एवढ्याशा सुनाचं ऐकून घेतो ना, तेव्हा खरंच काळजाला भेगा पडतात. मी माझ्या वडिलांची आठवण काढून असं वाटतंय की बरं झालं, बरं झालं ते लवकर कुणाचं म्हणजे काहीच न करता लवकर नेलं देवानं. नाही सहन होत हो, बायका कशा तर सहन करतील, पण आयुष्यभर कष्ट ज्यांनी केलं, आयुष्यभर ज्यांनी हाडाची काढं केली मुलांसाठी, क्षुल्लक क्षुल्लक गोष्टीवरनं बायका बोलतात. सुना क्षुल्लक क्षुल्लक गोष्टीवरनं सासऱ्यांना कशाही बोलतात. त्यांनी काय कष्ट केलं, त्यांनी घरासाठी काय केलं, कवडीची किंमत राहत नाही. ज्या माणसाचा एकेकाळी दरारा होता घरात, तोच माणूस वय झाल्यानंतर ओझं वाटायला लागतो आणि त्यांना कचऱ्यासमान कसंही वागवलं जातं. खाण्यापिण्याच्या बाबतीत पण सगळ्याच बाबतीत त्यांना कमीपणा दिला जातो. मला असं म्हणायचं आहे, त्यांनी जे कष्ट केलेत त्याची तोड कशालाही नाही, याची जाणीव पाहिजे. जर तुमची बायको अशी असेल तर मुलांनो, लग्न करू नका. लग्न करू नका, आईवडिलांची सेवा करा, एकटं राहा. पण अशी बायको असून काही उपयोग नाही. पुण्यातली एक घटना आहे. पुण्यात एक मुलगा मुलगा म्हणजे तो ITI होतोय, चांगल्या कंपनीत त्याला जॉब आलेला असतो गुजरातला, पण त्याची आई आजारी पडते. आई आजारी पडल्यानंतर तो काय करतो, तिकडं हातात जॉईनिंग लेटर असतंय आणि इकडं आईचा आजार पण असतंय. तो मुलगा दोन्हीपैकी काय सिलेक्ट करत असेल? वडील म्हणतात तू जा बाळा, मी आहे, पण नाही म्हणतो, तुम्ही पण आता वय झालंय तुमचं, त्यामुळं ही जबाबदारी माझी आहे, मला पार पाडू दे. तो तिथंच राहतो आणि कंपनी बोलवत असते, मोठं म्हणजे काय म्हणतात ते, यश खुणवत असतंय. इतका अभ्यास केलेल्याचं सार्थक होणार असतंय, पण तो आईसाठी ती संधी तशीच बंद कपाटात ठेवतो. म्हणजे ते जॉईनिंग लेटर बंद कपाटात ठेवतो आणि आहे त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहतो. पूर्ण आई बरी होईपर्यंत तो छोटा मोठा व्यवसाय करत घरातच दुकान टाकून आईची सेवा करतो, वडिलांची सेवा करतो आणि वयाच्या एका टप्प्यावर पुढे जाऊन कधीतरी त्याला आतून असं पश्चाताप पण होत असेल, होत नाही असं नाही, पण नंतर त्याला सगळ्या जबाबदाऱ्या तो चांगल्या रीतीनं पार पाडतो आणि त्याला घरात न जे लॅपटॉपवर काम करून
त्यातूनच तो त्यात म्हणजे 3-3 4-4 तास काम करून आपलं म्हणजे यश म्हणजे आपलं काम चालू ठेवून कुठंतरी सक्सेस होतोच. हळूहळू का होईना तो सक्सेस होतोच. त्याला जे मिळवायचं आहे ते मिळवतोच. एक विचार करा, त्याने जर जबाबदारी झटकून तिकडं गेला असता तर तो तिकडंच रमला असता. इकडं आई वडिलांना कोण बघितलं असतं? म्हणजे झालं असतं कसं तरी. त्या दोघा म्हाताऱ्यांनी बघितलं असतं, पण त्यानं आई वडिलांसाठी वेळ वाया घालवला. त्याचं व्यर्थ गेला नाही वेळ. देवानं त्याला त्याची म्हणजे खूप चांगली अपॉर्च्युनिटी दिली, खूप चांगलं त्याला आयुष्य दिलं. पुढं जाऊन तो एक चांगला माणूस आणि सक्सेस पण बनला. म्हणजे अशा मुलांची उदाहरणं घेण्यासारखी आहेत की ज्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळं आयुष्याचं सोनं केलं, आपल्या पण आणि आई वडिलांच्या पण. फार कमी मुलं आहेत अशी. सगळे म्हणतात फक्त वाईटच मुलं आहेत असं नाही. बरोबर आहे, चांगली सुद्धा मुलं आपल्याच जगात आहेत, आपल्याच अवतीभोवती आहेत. फक्त काय फरक आहे, बोटावर मोजण्या इतकी म्हणजे 10तला 1 जण चांगला मुलगा म्हणजे आई वडिलांचा विचार करणारा राहिलाय. नाहीतर 10पैकी 9 मुलं आई वडिलांचा अजिबात विचार करत नाहीत. त्यात पण एखादा असा नासका असतोय, आई वडिलांना शिवीगाळ करतोय फक्त प्रॉपर्टीसाठी. ऐकलंय, अनुभव आहेत. काय काय अशी पण नालायक पोरं आहेत. त्या आया रडत्यात, मुलं नसती तर बरं झालं असतं असं म्हणून. काय दुःख असेल त्यांचं. ज्यांना खरोखर चांगली मुलं आहेत त्यांनी स्वतःला खूप नशीबवान समजा. खूप म्हणजे खूप जास्त. मी पण खूप नशीबवान आहे. माझा पण मुलगा चांगलाच आहे. अजून म्हणजे लग्न वगैरे नाही, छोटा आहे. तर हे चित्र बघून काय होणार आहे असं कधी कधी वाटतंय. पण जे पण होईल ते चांगलंच होईल. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असाच राहू दे. आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशा मुलांपर्यंत शेअर करा की मुलांनी आईवडिलांना पहिलं म्हणजे महत्त्व जे आहे ते सगळ्यात आधी काय महत्त्व पाहिजे की आपले आईवडील. बाकी सगळं नंतर. तुम्ही कष्ट करा, यश मिळवा. आणि तुमचं हे वय आहे, तुम्ही काम करा, तुमच्या कामात यशस्वी व्हा, तुम्हाला त्याच्यात सातत्य ठेवा, नक्कीच यश मिळेल. आईवडिलांच्या आशीर्वादानं दुप्पट यश मिळेल. तर तुम्ही कुठं जरी असला तरी फक्त आईवडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीवर राहू दे.